अभिषेक करावं, अगदी आलिंगन द्यावं. तिकडं जवळ जवळ येऊ. हे मिठ्या मारणं, हात मिळवणं ही आमची संस्कृती नाही माऊली. संस्कृती नाही, पण तुमची संस्कृती कुठली? आमची संस्कृती समोर आलेल्या माणसाला मस्त स्मित हास्य द्यावं, दोन्ही हात जोडावे, कमरेत वाकावं, नमस्कार करावं आणि काय म्हणावं, राम राम. ही आमची संस्कृती. बरं, सगळे रामकृष्ण हरी म्हणतायत, त्यांनी किंवा तुम्ही मला सांगावं, त्यातून साध्य काय होणार? एवढं कळत नाही. आता हे काय गंमत काय आहे ना, याच्यातून काय बिघडतं आणि काय घडतं हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला कोरोना सारखा रोग यावा लागतो, आहे की ना. कोरोनाचा रोग आला, मग तेव्हा सगळ्यांना सांगावं लागलं, बाबा कुणाला मिठी मारू नका, कुणाला हात मिळवू नका, हात जोडा, रामराम करा. हे सांगायला कोरोना यावा लागतो. आम्हाला कोरोनाची गरज नाही. आमच्या संतांनी पहिल्यापासून ही परंपरा आमच्यापर्यंत आणून ठेवली आहे माऊली. बरं बाबा, तुमच्या परंपरेत, संत परंपरेतच म्हणतो, ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम. काय तुम्ही पण यांच्या नादाला लागताय. ज्ञानोबा काय, ज्ञानोबा म्हणा ना, म्हणा ज्ञानोबा. हा, ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं माऊली. अहो, पण आजपर्यंत आपण सर्वांनी इतके चित्रपट पाहिले, सगळे सिनेमे पाहिले, त्यात सगळीकडे आपण ज्ञानबा तुकारामच ऐकलंय. जुना काळ होता, लोक अशिक्षित होती, अक्षर ज्ञान नव्हतं, जोडाक्षर म्हणता यायची नाही, निळसारखा शब्द उच्चारता यायचा नाही. बिचारे भक्तिभावानं म्हणायचे ज्ञानोबा तुकारामाच्या ऐवजी ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. पण आता चांगलं इंग्लिशमध्ये फटाफट गुड आफ्टरनून म्हणला, चांगलं जॅकेट विकेट घालून आलेला, एवढे सगळेजण पांढरे शुभ्र सदरे घालून आलेत आणि तुम्ही जॅकेट घालून मिरवताय आणि ज्ञानबा तुकाराम म्हणताय. म्हणा ना, जरा व्हा ना, सुशिक्षित व्हा आमच्यासारखे. म्हणजे बघा, पगडी घालून, हे असं वस्त्र लिहून, पांढरे कपडे घालून तुम्ही स्वतःला शिक्षित समजता. आणू का सर्टिफिकेट माझी, आज घेऊन आलोय. आणा की. सगळ्यांना हे फेटी घातलं की असंच वाटतं. फेटा घातला म्हणजे अशिक्षित नाही, कमी शिक्षित नाही. आम्ही शिक्षित आहोत, विज्ञाननिष्ठ आहोत. काय विज्ञान? या अशा वस्त्रात विज्ञान हा शब्द शोभतो का तुमच्या तोंडात? का शोभत नाही? काय झालं? न शोभायला काय झालं? तुम्ही जरा जास्त पुढे चाललं, त्यांच्यात जाऊन बसा, इथे या जरा. बरं, का शोभत नाही? बरं, साधच बघा ना, तुमच्या या जुन्या रूढी, चाली, परंपरा याच्यामध्ये गुरफटून गेलेले काय कुठे तुम्ही? काय म्हणताय काय? मग काय? आजच्या दिवशी तरी असं म्हणू नका कुठल्या नरकात जा. अहो, साधच बघा ना, आता इतक्या पुणे ते पंढरपूर गाडीत बसलं की 4 ते 5 तासात तुम्ही पंढरपुरात पोहोचते. 250 किलोमीटर, 4 ते 5 तास. आता समृद्धी महामार्ग आहे, पण एकदम सुसाट. तरी सुद्धा तुम्ही 20